नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली दिसत आहे। मालिकामध्ये जीवा आणि नंदिनीच्या लग्नामुळे काव्याच्या मनावर प्रचंड मोठा आघात झालाय। काव्या ही नंदिनी आणि जीवाला समजावूनही ते तिची बाजू ऐकून घ्यायला तयारच नाही आणि म्हणूनच आता काव्या ही पार्थकडे हात जोडून विनंती करताना दिसत आहे। या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की काव्याची आता प्रचंड चिडचिड होत आहे आणि या चिडचिडीमध्ये ती तिच्या रूम मधील सर्व वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे। त्यानंतर डोकं शांत व्हावं म्हणून ती बाथरूम मधील शॉवर खाली उभी राहताना दिसत आहे। तेव्हा काव्याची झालेली ही अवस्था पाहून पार्थला देखील धक्का बसतो। तेव्हा काव्या ही पार्थकडे हात जोडून विनंती करताना दिसते की पार्थ, आपण घेऊन टाकूया घटस्फोट। नुकसान आपलं झाले आणि घटस्फोटामुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे, सगळे सुटणार आहेत, यातून सगळे खुश होणार आहेत। पार्थ ऐक माझं, आपण घटस्फोट घेऊन टाकूया। तेव्हा काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ तिच्याकडे पाहत राहतो। त्यामुळे आता पार्थ तरी काव्याची बाजू समजून घेईल का आणि तो काव्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेईल का हे पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं आपण कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजक माहितींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।